पुण्यामध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी फुलेवाड्यात अभिवादन केलं। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हे यांनी म्हटलंय की आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे। महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी आणि वास्तवदर्शी चित्रण केलेलं आहे, त्याला तोड नाही। वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाहीये, त्यामुळे या चुकीच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उघडण्याची वेळ आली, असं प्रतिपादन कोल्हे यांनी यावेळी केलं। यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातील काही भागांचं वाचन केलंय। कोल्हे म्हणाले की फुल्यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हालाकीची झालेली आहे। महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला। शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचं चित्रण यात त्यांनी केले आणि विकासाचा मार्ग देखील सांगितलेला आहे। सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी असो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। अल्पभूधारक शेतकरी हा पिचला जातोय, त्या विरोधात आवाज उठवणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हेच महात्मा फुले यांना अभिवादन असणार आहे।